राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरी तर जळगावसह हिंगोलीलाही मुसळधार पावसानं झोडपलं. मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मराठवाड्यात 17 दिवसांमध्ये वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू. 391 जनावरं दगावली तर 4,000हून अधिक हेक्टरवरील शेतीचंही नुकसान. बुलढाण्यात वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका. 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्ह्यात वीज पडून 12 जनावरं दगावली. पुण्याच्या आंबेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वीज कोसळल्यानं कांदा चाळ जळून खाक. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावांमध्ये पावसाचा कहर. 771 घरांची पडझड. 7 जणांचा मृत्यू तर 95 जनावरं दगावली. आजही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह बीड, सोलापूरला ऑरेंज तर मुंबई, पालघर, पुणे, सातारा, सांगलीला येलो अलर्ट जारी. मुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. वर्षा निवासस्थानी भुजबळांच्या शपथविधीनंतर तिघांमध्ये तासभर चर्चा. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. धनंजय मुंडेंकडील अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळणार. तर ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं. भुजबळांकडून महायुती सरकारचे आभार. श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात आज शिष्टमंडळ UAE दौरा करणार. तर संजय झा यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचा जपान दौरा असणार. अमृतसरच्या शहापूर सीमा चौकीवरून BSFनं एका पाकिस्तानीला अटक केली. पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू. लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार. लाहोरच्या रुग्णालयात हमजावर उपचार सुरू. पाकिस्तानात मागील 3 महिन्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा. अज्ञातांचा पुढचा टार्गेट आमिर हमजा. पाकिस्तानातल्या 1 कोटीहून जास्त जनतेवर अन्न संकट. संयुक्त राष्ट्रसंघाचा पाकिस्तानबाबत नवीन रिपोर्ट. सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वामध्ये अन्न संकट. महागाई आणि बेरोजगारीचाही कळस. सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून स्वतःच्याच नागरिकांवर ड्रोन हल्ले. वजिरिस्तानमधील ड्रोन हल्ल्यात 4 लहान मुलांचा मृत्यू. पाक लष्कराविरोधात वजिरिस्तानमध्ये संतापाची लाट. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी केक कापणाऱ्या साजिदसोबत ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ. ज्योतीचा पाक दूतावासातल्या अनेकांशी फोनवरून संपर्क असल्याचं उघड. तपासादरम्यान ज्योती मल्होत्राच्या डायरीतून महत्त्वाच्या बाबीसमोर. ज्योती मल्होत्राचा कल पाकिस्तानकडे असल्याचं डायरीतून उघड. पाकिस्तानच्या लोकांकडून खूप प्रेम मिळालं. डायरीत उल्लेख. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नागपुरातील सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशनचं लोकार्पण. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाखवणार मोदी हिरवा झेंडा. मुंबई महापालिकेची निवडणूक 2017च्याच प्रभाग रचनेनुसार होणार. सूत्रांची माहिती. 227 प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी तयारी सुरू. जानेवारीपासून राज्यभरात कोरोनाची 106 प्रकरणं. मुंबईत 95 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर नागपुरात 6. कोल्हापूर जिल्ह्यात 3 कोरोनाची लागण. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष MR श्रीनिवासन यांचं निधन. पहिली संशोधन अणुभट्टी उभारण्यात डॉक्टर होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचं मोलाचं योगदान. राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्याला दंड भरावा लागणार. चालकानं विनाकारण फेरी रद्द केल्यास भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये तर प्रवाशाला 5% किंवा 50 रुपये दंड भरावा लागणार. IPLमध्ये आता प्रत्येक सामन्यांसाठी 2 तासांचा अतिरिक्त वेळ. पावसाच्या शक्यतेमुळे IPLमध्ये नवा नियम लागू. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी धोनीच्या पाया पडला. वैभवच्या कृतीचं सर्वांकडून कौतुक.